सो हिअर इज मी आटाण्याच्या लेमन गोळा ह्या पोरांनी मला प्रेमाने दिलेल्या मी खाताना. देर इज अ चड्डी बड्डीतले दोन भाऊ. अँड हिअर इज माय क्यूटेस्ट आजी आई बांधावरून भांडण करताना. अँड देर इज अ मुंग्यांचं वारूळ जे एकावर एक नको पुढचं बोलायला. तर राम राम मंडळी, जरा फोकस हल्ला घ्या जरा समजून. आजचा विषय जरा रानाकडचा होता. बावकीची लुडबुड कमी, त्यात आता मुंग्यांनी वारुळ जास्त काढली होती. एवढ्या लाडात मी बोलत होती, तेवढ्याच लाडी गुडीनं बावकीने निम्म्याला अर्ध्याला निम्म झाड सपडा सूप केलेलं होतं. आणि आमची आई तुकाराम महाराज बनत होती की त्यांची ज्वारी पुन्हा तरी आली, पण आमच्या झाडाला आंब काय केळं पण येणार नव्हती. केळाचं झाड नाहीच, पण मी तरी सुद्धा क्युरिओसिटली आंबा शोधत होते. तेवढ्यात मला एक आंबा दिसला, पण ता पाखराने आई पुन्हा एकदा कन्फर्मेशन करताना की नक्की पाखरानेच खाल टाकलाय. पाखरांनी आकडदादांना दरवेळी नावं ठेवतो म्हणून त्यांना कसा फील येत असेल त्याचा फील मी सध्या कसून घेत होते. टीप माकड चाळे न कर. तर एवढ्या आनंदाचं कारण म्हणजे असं झालं होतं की मला झोका कोणी न देता वारोबच मला झोका देत होते. कारण आपलं व्यक्तिमत्व फक्त बारदार आहे, तशी मी 6 किलोचीच आहे. त्याच्यामुळे झाड जसं हालल तशी मी पण हालत होती. त्यात मजा पण भरपूर येत होती, कारण लहानपणी झोका द्यायचं वय गेल्यामुळे आता कोण झोका देत. वादळी वाळ्यानं फुलांचा सडा पडायच्या ऐवजी नारळाचा सडा पडलेला होता. त्याची वाढ आता खुंटलेली होती. ती वाढ होणारच नव्हती. त्याची घृण हत्या केलेली होती, पण मी केस दर्ज करू शकत नाही. आता आईसाहेब ते वाटाने फुटाने न लावता पावटा लावत होते आणि मी त्याचं बारकाईने निरीक्षण करत होते. घेणं ना देणं फुकाटचं तेल लावत जाणं तशी माझी गत झाली. म्हणजे त्याचं असं झालं, त्याचं कसं झालं ते मी तुम्हाला सांगते. हॅशटॅग नुसतीच लुडबुड त्या कॅटेगरी मधली मी अजून वाढच होत नाहीये. जे इकडच्या वस्तू तिकडे नेऊन ठेवून तिकडच्या वस्तू इकडं आणून ठेव, ह्याच्याशिवाय मी काय धंदा करत नाही रानात गेल्यावर. तसं पर्यटन स्थळ म्हणलं माझ्यासाठी तरी चालेल. तसं कधी कधी मी मनाला आल्यानं काम करतेही, पण तसं कधी कधी करतही नाही. म्हणजे शक्यतो मी काम करतच नाही असं म्हणायला पण वेळच नाही. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर तसं काही नाही. असो, आपलं काय रामायण संपायचं नाही, पण तुम्ही तसं काय तसं कुठं काय डोक्यात घेऊ नका. मी तसंही काम करते आणि असंही काम करते बरं का. आता त्याचं झालंय असं, ते कसं झालंय ते मी तुम्हाला सांगते. आता पावटा लावून झाल्यानंतर ना मेथी लावायची झाली होती. हां, ह्यावेळी मेथी सगळ्यांना पोचतो होईल बरं का. त्यामुळं कमेंट सेक्शनमध्ये गर्दी करू नका. आता कुठलं काम कराय मी गेली आणि ते बिना उच्चापतीचं पूर्ण झालंय असं होतच नाही ना. कांडाबरोबर मी जन्माला आली का माझ्याबरोबर कांड जन्माला आलाय माहीत. ह्याच त्या मुंग्या शेजार निघत टचा चावतात. काही विषयही नसताना मी त्यांना धक्काही न लावता, पण चावणं हा त्यांचा गुणधर्म आहे. असं झालं होतं की मेथी लावण्याचे बरेच जणांचे बरेच प्रकारचे खूप प्रकार. थांबा सांगते, दमच नसतोय तुम्हाला. एवढं काही डिटेलिंग करायला कोण काही इंग्लंडवरून आलं नाही. सगळ्यांना माहिती असते कशी लावतात, पण काढण्याच्या पद्धतीवर जिथे आपली मेथी लावते जेणेकरून काढताना ती सोपी जावी. वेळ कमी ताप जास्त. तसं नसतं. आता हे मी काय लावते ते सगळ्यांनी कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आता याला आमच्या काकरी घालून घालून कटाळा आला होता. म्हणजे सरळ आहे तर किती उशीर चालायचं, म्हणून तिनं उतवडाचं टाकून. आता आल्यावर सगळं उतवडाच होणार आहे. तर तुमच्याकडे ह्या लावण्याच्या पद्धतीला काय म्हणतात कमेंट सेक्शन मध्ये टाकायला विसरू नका. आता अ ब क ड ई. आता मेथी नंतर आपण आलो होतो धन्यावर. दॅट्स कॉल्ड कोरिअँडर. यू नो कोरिअँडर. अरे आखलेच्या कांद्या, कोथिंबीर, गुलाबाच्या फुलानंतर रोज त्याचीच पिशवी घेऊन घराकडे जायचे. जर झालं पक्क तर घे आता समजून. अरे विटॅमिन डी कमी पडत होतं म्हणून इथं पिशवीत भरून तर घेऊन जाता येत नव्हतं, म्हणून मी स्वतः घेऊन शोषून घेत होती जेणेकरून सगळ्यांना तुम्हाला पुढच्या वेळी कमी पडावं. पुन्हा एकदा ट्रॅकवर आलेली आहे मी. जे आयलॅशेस ब्लिंग करून मी एकसारखी बघत होती की आई कशी लावते, कारण त्याच्या व्यतिरिक्त माझे हात पाय काय उचलणार नाहीत. सो मी तेवढंच बघत होते. माणसाला जसे बाह्य जीवनात घरात उघडं फिरून बाहेर जाताना कपडे घालावेच लागतात, तसं ह्यांना टाकल्यानंतर ह्यांना झाकणं आवश्यकच असतं. त्याशिवाय ते काय बाहेर येत नाहीत, म्हणून त्यांना झाकण्याचं काम केलं. आणि मी कशी बघते ते तुम्ही बघा. आता ज्याचं नाव मी तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करायला लावलं होतं, जे जडबड्यामध्ये काळं काहीतरी होतं, तेच आता काहीतरी ते आई लावते, तर ते तुम्ही रिव्हील करावं कमेंट सेक्शन मध्ये अशी माझी इच्छा आहे. जर कळलं तर मी तर रिव्हील करणारच आहे, अवकाळी पावसाच्या गारांसहित आणि शेजारणीच्या भांडणासहित. तर इथून पुढे आपले असेच ब्लॉग येत राहतील. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, घंटा देवळातली नाही घेतली तरी वाजवा. मजा आलेला ब्लॉग पहिल्यांदा तुम्हाला